आपल्या पृथ्वी तलावर एकदा एक असा अद्भुत प्रसंग घडला की महर्षी नारद मुनींनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर वैकुंठ नगरी म्हणजेच पंढरपुरामध्ये प्रस्थान केले। त्यावेळी त्यांच्या निदर्शनास असे आले की भक्तीच्या अथांग तुडुंब भरलेल्या सागरात प्रसन्न वातावरणात प्रत्येक भक्ताच्या मुखामध्ये पांडुरंगाचे स्मरण चालू होते। यावेळी संत नरहरी सोनार हे विठूचे स्मरण न करता श्री शंकराचे स्मरण करीत होते। त्यावेळी नारद मुनी आश्चर्यचकित झाले व त्यांनी मनाशी विचार केला, हा एकच भक्त असा कसा? याच संभ्रमामुळे त्यांनी थेट स्वर्ग लोकात येऊन श्रीहरीला विचारले, असा या भक्तांमध्ये द्वैतभाव का? हा श्रीहरी व नारद मुनी यांच्यातला संवाद ऐकूयात पुढील गीतातून। पंढरपुरी राहून नरहरी कापूजी तो शंभोला, नारदाने विचारले हरीला एकदा, नारदाने विचारले हरीला। पंढरपुरी राहून नरहरी कापूजी तो शंभोला, नारदाने विचारले हरीला एकदा, नारदाने विचारले हरीला। हरिदेव उच्चारला थांब नारदा, नरहरीची कथा मी वदितो रे तुला। हात लाविता माझ्या मूर्तीला, हात लाविता माझ्या मूर्तीला, कळेल भेद त्यातला नरहरीला। भक्तीला मार्ग मिळेल, पुण्य हे येईल फळाला, नारदाने विचारले हरीला एकदा, नारदाने विचारले हरीला। पंढरपुरी राहून नरहरी कापूजी तो शंभोला, नारदाने विचारले हरीला एकदा, नारदाने विचारले हरीला। भक्त हा लाडका येईल शरण, चुकविल मी त्याचे जन्म मरण। धन्य करीन माझे स्मरण जो करी, धन्य करीन माझे स्मरण जो करी। नरहरी राहील सदा माझ्या कटीवरी, सार्थ हा जन्म झाला परमार्थ ज्याने ओळखला। नारदाने विचारले हरीला एकदा, नारदाने विचारले हरीला। पंढरपुरी राहून नरहरी कापूजी तो शंभोला, नारदाने विचारले हरीला एकदा, नारदाने विचारले हरीला।
खरा होता शिवभक्त थोर मनभावे सेवा करतो हा निरंतर जामुवंत रूपी हा कलयुगी आला जामुवंत रूपी हा कलयुगी आला संत शिरोमणी नावे गरजूनी गेला धन्य हा भक्त लाभला जगिया सोनार समाजाला नारदाने विचारले हरीला एकदा नारदाने विचारले हरीला पंढरपुरी राहून नरहरी कापूची तो शंभोला नारदाने विचारले हरीला एकदा नारदाने विचारले हरीला